नमस्कार मंडळी, मी शीतल शिरस्कर तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये। आज मी तुमच्याबरोबर 25 लोकांचा पुरणपोळीचा स्वयंपाक शेअर करणार आहे। तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर पूर्ण बघा। तर यासाठी मी सकाळी 4:30ला उठलेली आहे। तर आता सकाळचं वातावरण मस्त असं झालेलं आहे, अंघोळ वगैरे झालेली आहे। तर चला आता आपण स्वयंपाकाला सुरुवात करूयात। तर इथं मी 1 किलो डाळ घेतलेली आहे, छान असे स्वच्छ करून धुवून घेतली आहे 2 ते 3 पाण्याने। आता या पाण्यातून काढून घेऊन कुकरला लावून घेणार आहोत। तर ही कुकरला पटकन शिजते म्हणून कुकरला लावून घेत आहे। तर त्यातल्या त्यात मी हे 2 कुकरला लावणार आहे, जेणेकरून एकाच कुकरमध्ये जास्त डाळ होणार नाही। तर आपण ही डाळ पाण्यातून काढून घेतलेली आहे। आता याला छान असं 1 किलो डाळ आहे, तर आपल्याला बरोबर 1 लिटर पाणी यामध्ये घालायचं आहे। आणि आता आपण गॅसवर ठेवणार आहोत। त्याआधी यामध्ये अर्धा चमचा हळद टाकलेली आहे मी, आणि थोडंसं तेल, अर्धी पळी तेल टाकलेलं आहे, जेणेकरून आपली डाळ उतू येणार नाही। तर गॅस चालू केलेला आहे आणि आपल्याला गॅसला लगेच झाकण नाही लावायचं, थोडासा वेळ उकळून द्यायची। डाळीची एक उकळी काढून त्याच्यावरचा फेस काढून घ्यायचा। तोपर्यंत इथं मी गूळ घेतलेला आहे, हा 1 किलो गूळ घेतलेला आहे। 1 किलो डाळीसाठी 1 किलो गूळ घेतलेला आहे आणि छान असा हा बारीक करून घेतला आहे। जोपर्यंत आपली डाळ उकळते तोपर्यंत माझा गूळ बारीक चिरून होते। तर पटापट आपलं काम चालू केलेलं आहे मी। तर छान असं बारीक करून झालेलं आहे बऱ्यापैकी गूळ। पूर्ण गूळ 1 किलो आपल्याला लागणार आहे, कारण आपली 1 किलो डाळ आहे। तर छान असं बारीक करून घेतलं आहे। आपल्या डाळीला उकळी आलेली आहे। तर आता आपण याचं वरचं फेस काढून घेणार आहोत आणि नंतर आपण कुकरला झाकण लावून देणार आहोत। तर या प्रकारे या डाळीवरचा फेस काढून घ्यायचा आणि कुकरला आपण झाकण लावून घेऊयात। यानंतर तुम्ही बघू शकता आपल्या डाळीला किती छान असा कलर येतोय। त्यामुळे आपण नेहमी जेव्हा आपण पुरण शिजवाल तेव्हा हळद टाका, खूप छान आपलं पुरण दिसायलाही छान दिसतं आणि आपल्या पुरणाचा कलर एकदम मस्त असा पिवळसर होतो आणि आपली पोळी पण खूप छान होते, दिसायला पण खूप छान दिसते। तर आता आपण इथं कुकरच्या 4 शिट्ट्या घेणार आहोत। तर सकाळचं वातावरण बघू शकता तुम्ही झालेलं आहे। आपला गूळ पण बारीक चिरून झालेला आहे, साईडला ठेवून घेऊयात। आता मी जवळजवळ इथं 1.5 किलो कांदा घेतलेला आहे, तो आपण छान असं बारीक करून घेणार आहोत। 1.5 किलो कांदा आपल्याला भजीसाठी सुद्धा कांदा लागणार आहे आणि आमटीसाठी। तर हा छान असा उभा कापून घेते मी। तर पटपट कामं उरकून घेते, कारण मला एकटीला स्वयंपाक करायचा आहे आणि झटपट अशी कामं उरकून घ्यायची आहेत। तर माझा कांदा कापायचं काम चालवलेलं आहे। तर छान असे जवळजवळ 1.25 किलो कांदे घेतलेले आहेत मी आणि ह्या छान उभे कापून घेतलेले आहेत आणि भज्याला पण मी उभेच कापणार आहेत। तर आपला संपूर्ण कांदा कापून झालेला आहे, मी या पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे। आणि आता भज्यासाठी वेगळा आणि आता आमटीसाठी वेगळा काढून घेणार आहोत। तर मी ह्या कुकरमध्ये सुद्धा डाळ शिजवलेली आहे। तर मी एका मोठ्या कढईमध्ये कांदा परतून घेणार आहे। त्यासाठी जवळजवळ अर्धा किलो कांदा मी परतून घेणार आहे आणि अर्धा कांदा मी पातेल्यामध्येच ठेवलेला आहे, तो आपल्याला भज्यासाठी लागणार आहे। तर हा कांदा छान असा लालसर रंगावर आपण परतून घेणार आहोत। यामध्ये मी जवळजवळ 1.25 पळी तेल टाकलेलं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे कांदा आपल्याला। कांदा छान लालसर रंगावर परतून होतोय तोपर्यंत मी इथं खोबरं खिसून घेतलेलं आहे। जवळजवळ अर्धा गोळा खोबरं मी खिसून घेतलेलं आहे। आपण जेवढं छान खोबऱ्याचं आणि कांद्याचं वाटण आपल्या आमटीत टाकू तेवढी आपली आमटी छान होते। तर आपलं वाटण कांदा परतूस तोपर्यंत खोबरं, लसूण आणि कढीपत्ता याचं मी तयारी करून घेतलेली आहे। तर आता आपण खोबरं छान परतून घेऊया।
आणि या खोबऱ्याचं वाटण परतून होईस्तोपर्यंत मी इथे 1 इंच अद्रकचा तुकडा, जवळजवळ 2 इंच अद्रकचा तुकडा कापून बारीक करून घेतलेला आहे. आणि या वाटणामध्ये आपण थोडासा कढीपत्ता पण वाटून घेणार आहे, जेणेकरून छान अशी चव येते. आणि इथे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे सगळं वाटण आपण एकत्र वाटून घेणार आहोत. तर हा आपला आमटीचा वाटणाचा मसाला तयार झालेला आहे. आता यामध्ये पाणी टाकून आपण सगळं एकत्र बारीक वाटून घेणार आहोत. आता लगेच आमटीची तयारी केली आहे. मी त्या आमटीला फोडणीला जिरे, मोहरी आणि आपला कढीपत्ता छान असा परतून घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर आपण जे वाटण तयार केलं होतं ते वाटण आपण यामध्ये तेलामध्ये छान असं तेल सुटूस्तोपर्यंत परतून घेणार आहोत. तोपर्यंत मी बाकीचे मसाले तयार करून घेते. तर इथं मी घरचा 4 चमचे मसाला घेतलेला आहे. 2 चमचे लाल तिखट आणि धणे पावडर आणि थोडंसं काळा मसाला घेतलेला आहे, जो घरी आमची आजी करते तो मसाला घेतलेला आहे. आणि लाल तिखट हे आमच्या सासूबाईंनी दिलेलं आहे, तेच घरचंच आहे दोन्ही पण. आणि अजून एक मसाला आईने दिलेला असतो, तोही मसाला म्हणजे घरी कोटून केलेला मसाला तोही टाकलेला आहे. त्याने खूप छान चव येते. आणि आता हे मसाले जोपर्यंत परतत आहे तोपर्यंत मी डाळीतलं पाणी काढून घेतलेलं आहे. म्हणजे डाळ थोडीशी गार झाली की लगेच मला परतून घेता येईल, म्हणजे डाळीतलं पाणी निथळून घेतलेलं आहे आणि ते एका बाजूला करून ठेवलेलं आहे. आणि आपलं वाटण पण छान असं तेल सुटूस्तोपर्यंत परतून द्यायचं आहे. तर दोन्ही डाळी काढून घेणार आहे, दोन्ही कुकरमधल्या. तर आता हे एक डाळ मी दुसऱ्या कढईमध्ये ओतून घेते. आणि आता दुसऱ्या कुकरचे ही डाळ आपण काढून घेणार आहोत. तर आणि हे उरलेलं पाणी आहे ना, ते आपल्याला आमटीमध्ये टाकायचं आहे आणि खूप छान चव येते आमटीला. तर आता हे दोन्ही कुकर माझे काढून झालेलं आहे, आपलं पुरण काढून झालेलं आहे. तर आता पुरण आपल्याला छान गूळ टाकून परतून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपली आमटी छान असं तेल सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता आमटीचा मसाल्याचा कलर किती छान आलेला आहे. तर आता हे बाजूला ठेवते मी आणि आमटी परतून घेते. तोपर्यंत हे थोडंसं गार होतं आहे. लगेच आपल्याला गार झाल्यानंतर गूळ टाकून परतून घ्यायचं आहे. तर छान असा मसाला आपला तयार झालेला आहे. आता ह्यातलंच थोडंसं गरम पाणी मी या आमटीमध्ये टाकते आहे आणि अजून थोडं गरम पाणी करून आपण आमटीमध्ये एक्स्ट्राचं पाणी ॲड करायचं आहे. तर थोडंसं पाणी टाकून अजून आपण थोडासा मसाला परतून घेणार आहोत. असा मसाला परतून घेतल्याने आमटीची चव खूप छान येते. एकदा तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. तर छान असा आपला मसाला परतलेला आहे. आता यामध्ये आपण आमटीला पाणी टाकून घेणार आहोत. तर थोडंसं गरम पाणी पण मी केलेलं होतं आणि हे आपला मिक्सरचं हे केलेलं होतं ना, वाटण वाटलेलं होतं, तेही मी मिक्सरचं भांडं धुवून यामध्ये वाटून घेतलेलं आहे. आता ह्या कढईमध्ये आपले आमटे मावणार नाही, त्यामुळे मी थोडंसं यात पाणी टाकून आपल्या मोठ्या पातेल्यात आमटी परत पुन्हा काढून घेणार आहे आणि ते दुसऱ्या गॅसवर आपण ठेवून घेणार आहोत. आता या मोठ्या पातेल्यामध्ये मी आमटी काढून घेणार आहे आणि ही कढईचं ओव्हरफ्लो झालेलं आहे. तर मी या पातेल्यामध्ये काढून घेते आहे. थोडं काढून घेतलं आणि नंतर एकदम दुसऱ्या गॅसवर आपली आमटी ठेवून दिलेली आहे. तर झालेलं आहे आपली आमटीला छान उकळी येऊस्तोपर्यंत मी आता इथं भात लावून घेतलेला आहे. जवळजवळ मी इथे 1.25 किलो तांदूळ घेतलेले आहेत आणि छान असं कुकरला पांढरा भात लावून घेतलेला आहे. तर आपला पांढरा भात लावून होतोय तोपर्यंत एका साईडला मी पांढरा भात लावून घेतला. तोपर्यंत आपण एका साईडला भज्याचं पीठ मळून घेणार आहोत. इथं कांदा घेतलेला आहे, हिरवी कोथिंबीर घेतली आहे, हिरवी मिरचीचं वाटण केलेलं आहे मी, थोडंसं तेही घेणार आहे. आणि इथं ओवा टाकलेला आहे आणि मीठ टाकलेलं आहे, हळद टाकलेलं आहे आणि बेसन टाकून छान असं आपलं भज्याचं पीठ तयार झालेलं आहे. तर आता ही डाळ मी आमटीसाठी घेतलेली आहे.
तर हे आपले पुरणाची डाळ आहे ना जी शिजवलेली ती घेतलेली आहे आणि त्याने खूप छान आपला डाळ आहे ना ती म्हणजे आपली पातळ आमटी असते ना ती घट्ट होऊन जाते आणि आपल्या आमटीला पण चव चांगली येते. आणि जी पातळ आमटी असते त्याला घट्टसरपणा यावा म्हणून ही अशी डाळ टाकली जाते. तर माझी आई या पद्धतीने करते. तुम्ही कुठल्या पद्धतीने करता मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर आपली आमटी उकळलेली झालेली आहे. आता ती बाजूला काढून आपण लगेच पुरणाचं गूळ टाकून मस्त असं मिक्स करून घेणार आहोत. तर आता हे पुरणाचं एकजीव करून घेणार आहोत गूळ टाकून. तर हे बरोबर 1 किलो गूळ घेतलेला आहे ना, तर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपलं पुरण भाजून घ्यायचं आहे. तर यासाठी मी 2 कढई घेतल्यात कारण की माझ्याकडे मोठी कढई नाही आहे. तर आता आपल्या आमटी बाजूला ठेवून देणार आहे. आमटी पूर्णपणे झालेली आहे आपली. तर आमटी बाजूला ठेवून दिली मी आणि त्याच पलीकडच्या गॅसवर अजून 1 कढई ठेवून लगेच दुसरी डाळ भाजून घेणार आहोत, म्हणजे परतून घेणार आहोत. तर आता हा अर्धा राहिलेला गूळ या डाळीमध्ये घेतलेला आहे मिक्स करून आणि सगळं एकजीव करून आपण दोन्ही गॅसवर कामं चालू आहेत. आपला हात काही कंटिन्यूस चालवला आहे कारण की एकटीने स्वयंपाक करायचा आहे. नंतर माझी मम्मी आली आहे मदतीला फक्त पोळ्या लाटू लागायला. पण आता हे एकटीने करायचं म्हटल्यावर सगळं आपल्याला पटपट दोन्ही हात चालवायलाच लागतात. तर जसं जमेन किती आपल्याला लवकर उरकता येईल तेवढं उरकायचं बघते आहे मी. तर छान असं आपलं पुरण परतलं आहे. तुम्ही बघू शकता एक पुरण परतून झालेलं आहे. आता हे दुसरं पुरण आपलं परतत आलेलं आहे. ते कमी क्वांटिटी होती, ह्याची क्वांटिटी जास्त आहे त्यामुळे ह्याला वेळ लागतो आहे. तर होते आपलं व्यवस्थित. चला आता हे मिक्स पूर्ण झालेलं आहे. असं पुरण केलं ना तर तुमचं 8 दिवस पुरण खराब होणार नाही फ्रीजमध्ये ठेवलं तर. तर आता आपलं पुरण छान झालेलं आहे आणि इथं मी पुरण वाटून घेते आहे. तर मी ही पुरणाची जाळी घेतलेली आहे वाटायला. तर पुरण छान वाटून होतं आहे, बारीक करून होतं आहे. आधी आपलं एक पुरण झालेलं आहे. आता एवढी डाळ शिल्लक आहे तेवढं वाटून घेते मी. आता पीठ मळून घेते. पुरण आपलं वाटून झालं. आता मी इथं पीठ मळून घेते. इथं मी 1 किलो पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आणि यामध्ये आपण छान असं मऊ व्हावं म्हणून तेलाचं कडक मोहन घेतलेलं आहे. तेल छान असं गॅसवर कडक गरम करून ते मोहन घालून घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालून छान असं आपलं पीठ मळून तयार करून घेणार आहोत. पुरणपोळीला थोडंसं पातळ असं पीठ लागतं, तर मी तुम्हाला दाखवते. तर आता हे गरम असल्यामुळे थोडंसं मी उलटाण्याने हलवून घेतलेलं आहे आणि आता हे मीठ टाकून छान असं मळून घेणार आहे. तर आपलं पीठ मळून होतं आहे. तर पुरणपोळीचं पीठ नेहमी पातळ मळायचं. तर आता मीठ टाकून पण छान असं मिक्स करून घेतलं आहे आणि ह्यात आता पाणी टाकून आपण छान असं मळून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता आपल्या पुरणपोळीचे कणकेचं पीठ किती छान असं मऊ झालेलं आहे. आता ही मी भजे काढून घेतलेले आहेत. छान असं जवळजवळ 15 ते 20 मिनटं भज्याचं पीठ आपलं भिजलं होतं, त्यामुळे आपले भजे खूप छान झालेले आहेत आणि एकदम सॉफ्ट निघालेले आहेत. तर आता इथं भज्याचं पीठ मळून घेतलं, भजे करून घेतले, कुरड्या पापड्या तळून घेतल्या. अगदी शॉर्टमध्ये हा व्हिडिओ दाखवलेला आहे. आणि यानंतर आता आपण तेल जे आपलं भिजवलेलं होतं पीठ कणिक ते झालेलं आहे. तर आता आपण लगेच पोळ्या लाटून घेणार आहोत. तर इथं मी समप्रमाणात पुरण आणि समप्रमाणात आपलं चपातीचं कणकेचा गोळा घेतलेला आहे. छान असं पुरण भरून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता आपली पुरणपोळी कुठल्याही प्रकारे फुटलेली नाही कारण आपण छान असं पीठ भिजून दिलेलं आहे आणि एकदम हलक्या हाताने पुरणपोळी लाटून आपली पुरणपोळी तयार आहे. तर पहिलीच पुरणपोळी छान असं तव्यावर तेल टाकलेलं आहे आणि आता आपण पुरणपोळी भाजून घेणार आहोत. तर ही माझ्या आईच्या हातची पुरणपोळी आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. छान आपली पुरणपोळी फुगती आहे. तुम्ही बघू शकता पीठ छान आपलं मुरलेलं होतं त्यामुळे आपली पुरणपोळी पण छान फुगलेली आहे. तर याच प्रकारे मी सगळ्या पुरणपोळ्या तयार करून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता आपली पुरणपोळी एकदम टम्म आणि छान अशी फुगलेली आहे. तर आता छान असं तेल आपण लावून घेणार आहोत पुरणपोळीला जेवढं तेल लावेल तेवढं छान लागते ती. त्यामुळे पुरणपोळीला तेल लावताना अजिबात कंजूसपणा करायचा नाही. तर छान अशी आपली पुरणपोळी फुगलेली आहे. आता ही काढून घेऊयात.
तर आपला पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक तयार झालेला आहे, तुम्हाला मी दाखवते। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन रेसिपीज आणि व्लॉग्ससाठी मला फॉलो करा।